230 म्हणताय लाडक्या बहिणीला भरभरून दिलेलं आहे चालू राहणार. एकीकडे ही गोष्ट म्हणत असताना दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आर्थिक शिस्त लागणं महत्वाचं आहे. मी करते ना, तू काळजी करू नको. लाभाच्या योजना मी साधारण 75,000 कोटी लाभाच्या योजना, पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडेल 7 लाख कोटीचा मांडेल, तर 7 लाखामध्ये 10%नीच 75,000 कोटी होतात. हा 2100 होणार का 1500? नाही, एक मिनिट. त्याच्यामध्ये ह्याच्यात जरा तू अभ्यास करू दे. मी बोलताना काय बोललो, माझं प्रत्येक भाषण ऐक. मी काय भाषणात सांगत होतो. अरे तुम्ही आता लगेच काहीतरी वाद काढू नको. आज आनंदाचा दिवस आहे, आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे. तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये. त्यांच्या विरोधात उभे होते, जे तुमच्या विरोधात उभे होते, तुमच्या घरातलं ते कुटुंब होतं. राजकारणामध्ये आपलं निवडणूक जरी हो का, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी लोकसभेला चूक केली. माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली. त्यावेळेस मी चुकलो होतो. यावेळेस मी चुकलेलं नाही. माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली. मी नको म्हणत होतो. मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये, आणि 3 जागा माझ्या आल्या. ते शिरूरची जागा तर माझी 1.25 लाख मतांनी आली. सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मतांनी आली. पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या एक ह्यांना विजयराव शिवतारेंना गेली, पण ती पण चांगल्या मतांनी आली. सांगायचं तात्पर्य की ही परिस्थिती होती. असं असताना बारामतीकरांच्या करता मी ऐकलं, पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं. ह्यावेळेस मी चूक कबूल केली, इतरांनी कुणी चूक केली. तिकीट का दिलं त्याला? काही गरज नव्हती. त्याची पहिली टर्म होती. त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती. आणि जरा शिकू दे ना, अनुभव घेऊ दे ना. एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी. अरे आम्ही तिथं 5-5 वर्ष घासलीत, तिथं कष्ट घेतले. तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा. माझ्या शहराने तर 100%पैकी 80% मतं मला दिलेली. 20% तर जातात ना. तेवढीच लोक विरोधी असावेच लागतात. नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते, हवा चढते. त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला. परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको, अजितच्या विरोधात उभा करू नका. परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला, अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आतापर्यंत जे उभे असते त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल, इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसेल एवढा. रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या, ते काय आमच्या काकी काय फिरायच्या. मला इतकं वाईट वाटायचं. काकी माझ्या आईसारख्या, आणि त्या पायाला भिंगरी बांधून ह्या वयात 35 वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही. 35 वर्ष तुम्ही बारामतीकरांना विचारा. आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं. आणि मग तुम्ही पण म्हणायचं, दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो? मी म्हणायचो नाही, मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो, आणि राज्यात फिरायचो. अशा पद्धतीनं झालं. पण तो वाईट वाटतं. आणि त्यांना सांगत होतो, अरे हे बरोबर नाही. काय एकेकाची भाषणं, आपण कुठल्या स्तराला जातो, काय भाषणं करतो, कशा पद्धतीनं बोलतो आपण, का म्हणजे पहिल्यापासून राजकारणात असते तर गोष्ट वेगळी. पण जाऊ दे आता. दादा तुमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, मग आता मग मुख्यमंत्री पदावरती तुमचा दावा असणार का? उद्याच्याला माझ्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मिटिंग बोलवली आहे. आणि ती 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवलेली नाही, ती देवगिरी बंगल्यावर बोलवलेली आहे. तिथं पाठीमागे आम्ही चर्चा करू, नेता निवड करू आमच्या पक्षाचा. भाजप पण तसाच नेता निवड करेल, एकनाथराव पण नेता निवड करतील. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसू. आणि त्याच्यानंतरचा पुढचा राज्याचा प्रमुख कोण, काय, कशा पद्धतीनं सरकार करायचं, कुणाचे किती डिपार्टमेंट कुठले कुणाला वगैरे वगैरे, या सगळ्या चर्चा करू. कारण हे झालं की आम्हाला लगेच अधिवेशनाला सामोरं जायचं.
त्याच्यामुळे ते अधिवेशन आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात. मी नाही, एक मिनिट. ते तुम्हाला गंमत पण कळत नाही. अहो, सिन्सिअर अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडंसं त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं, आमचं एकमेव ध्येय 250च्या पुढे जागा आणायच्या. हे पहिलं ध्येय आम्ही गाठलंय. दुसरं ध्येय, आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचा. ते आता उद्या काय करतात ते बघायचं. पण नेता निवड झाल्यावर बाकीच्या दोघांची नेता निवड होईल आणि मग आम्ही तिघं एकत्र बसू. त्याच्यामध्ये काही सहकाऱ्यांशी चर्चा करू, वरिष्ठांशी चर्चा करू आणि पुढची रणनीती ठरवू. कुठे पार पडणार आहे? चांदपणी सुरू आहे का? शपथविधी, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तिथं शपथविधी पार पडला जातो. तुला कोणी माहिती देतं रे? आम्हालाच माहिती नाही, तुला बरी माहिती मिळाली. महाविकास आघाडीला आणि खास करून संजय राऊतांना सरप्राईज गिफ्ट म्हणायचं का? नाही, नो कॉमेंट्स. ते काय झालंय ते आज इतके म्हणजे त्यांचा मनस्ताप झालाय, त्यांना काय बोलावं आणि काय करावं काही सुचेना. ते त्याच्यामुळे त्यांना लखलाप. शुभेच्छा आल्यात का या विजयानंतर? काही सुप्रियाताईंकडनं, नाही, शरद पवार, मला अमित शहांच्याकडनं शुभेच्छा आल्या, माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या, ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडनं मला शुभेच्छा आल्या. म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या, माझ्या पत्नीकडनं आल्या, अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या आहेत. माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या, तुझ्याकडनं आल्या, असं अनेक दुपारी सगळे भेटायला आले होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिलं ना शुभेच्छा, दिल्या की नाही? तर त्याच्यामुळे तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केलेला आहे. हा बरे, अजून सागरचं व्हायचं. सागर किनारे कुठल्याला? नाही, आधी आमचे नेता निवड होऊ दे ना, मग आम्ही तिघं बसू ना. मध्यंतरी अमित परीक्षा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्यांना आम्ही विचार होते की ज्याची संख्या जास्त बळ असेल तो असेल का वगैरे, तर त्यांचे संकेत तशा स्वरूपात होते. त्या संदर्भात सागर काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित बसू. इतकं बहुमत मिळालेलं आहे, आता आम्हाला थोडंसं व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे. स्वप्न पूर्ण होणार का? मुख्यमंत्री संख्या आहे कारण की अरे कसं होईल? 29 जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या? ते बघू ना. हाऊसचं काम इथं चालतं, हाऊसचं काम हाऊसमध्ये. काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा सुद्धा पराभव झालेला आहे. बाळासाहेब थोरात, अरे काल तर बाळासाहेब गाडीतनं फिरत होते, आमचे जयंतराव गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे. गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतील. आता कधी सरकार चालवणार आणि काय करणार? तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो. मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता. करेक्ट कार्यक्रम. रोहित पवारांना फार टफ गेले निवडणूक राम शिंदेच्या विरोधात. पण ते काय झालं अंतिम निकाल? रोहित पवारांचं झालं अशी माहिती. ते काहीतरी एक हे राहिले होते असं काहीतरी. पहिल्यांदा 354 जाहीर केलं, पुन्हा असं काहीतरी कानावर आलं. म्हणजे हो नाही. मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो, परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं. सारखे पुढं मागं चाललेलं होतं. दादा तुम्ही त्या मतदारसंघामध्ये जास्त लक्ष नाही दिलं, तुमची सभा देखील लागली कर्जत जामखेडमध्ये. अरे बाबा, माझ्याकडं मला जेवढे दिवस मिळाले म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सोडून तेवढ्या प्रत्येक दिवशी मी 5-6 सभा घेत होतो आणि अनेक ठिकाणी मी जायचा प्रयत्न करत होतो. काही ठिकाणी आमच्या तिघांपैकी एक तरी सभा तिथं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झाली पाहिजे
अशा प्रकारचं नियोजन आम्ही तिघांनी केलेलं होतं. त्या पद्धतीनं मला वाटतं तिथं देवेंद्रजींची सभा मोठी झाली ना झाली देवेंद्रजींची सभा झाली. दादा हिंदी में बता दीजिए, अब कई सवाल जो है उठाए गए. स्ट्राइक रेट आपका है, उस स्ट्राइक को रेट को देखते हुए किस तरह की भूमिका आप एक्सपेक्ट करते हैं नई सरकार में? वही फॉर्मूला होगा जो पहले था या उससे कुछ अलग आप सोचते हैं? हम सब मिलके अपने गवर्नमेंट राज्य सरकार के हिसाब से स्टेट के हिसाब से डिसीजन ले लेंगे. लेकिन आज जो स्ट्राइक रेट आपका रहा है खास करके कि उसको लेकर आप कौन सी लाडली बहना योजना एक बहुत बड़ा गेम चेंजर है? मुझे ऐसा लगता है लाडली बहना नंबर 1 और रूरल में नंबर 2 3, 5, 7.5 हॉर्स पावर के बिजली माफ वो योजना, ये 2 योजना बहुत इफेक्ट करके गई है ऐसा मुझे लगता है. वो जो नैरेटिव दादा बारामती सीट को लेकर कई सवाल जो है उठाए गए. कीजिए, ये सारे जो नैरेटिव चले वो सारे नैरेटिव को वोट क्या है? लोगों ने सज्जाद नोमानी के सामने आकर उन्होंने कहा कि वोट का करें, ये सारे नैरेटिव उसके बारे में नो कमेंट्स, क्योंकि क्या है अभी डिसीजन अपने पास रिजल्ट आया है, क्यों इसके बारे में ज्यादा चर्चा करेंगे. दादा बारामती सीट को लेकर जानना चाहेंगे, कई सवाल जो है उठाए गए थे, आखिर में अब रिजल्ट आ गया है, क्या जवाब देना चाहेंगे? जो मेरे वोटर्स को मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ, थैंक्स बोलना चाहता हूँ. उन्होंने वापस मेरे ऊपर बहुत बड़ी जिम्मेवारी डाली है. वो जिम्मेवारी अच्छी तरह से निभाने की कोशिश मैं इस 5 साल करूंगा. मेरा हमेशा मैं काम करने वाला आदमी हूँ, मैं काम ही करूंगा अच्छी तरह से. मेरे जो भी डिपार्टमेंट वो डिपार्टमेंट चलाऊंगा और ज्यादा से ज्यादा लोगों के मन में ये गवर्नमेंट का काम उनको पसंद आए ऐसा काम करूंगा. क्या वजह है कि पवार साहब का जादू क्यों नहीं चला दादा? खासकर जिस तरीके से प्रचार कर रहे थे, खुद प्रतिभा काफी उतर गई, वो टेक्सटाइल पार्क उनको रुका, इस तरह के नैरेटिव चले. नहीं रे बाबा, लगता है आपको? बिल्कुल नहीं रोका. 5 मिनट खाली किसी को पता नहीं था. वॉचमैन क्या होता है, कभी कभी ये वॉचमैन रहते हैं कॉन्ट्रैक्ट बेस पे आते हैं, कभी साउथ से आते हैं, नॉर्थ से आते हैं, उनको इतना मालूमात नहीं रहता. इसीलिए 2-5 मिनट ही रुकवा दिया. बाद में उनको तुरंत अंदर लिया. जहां जहां उनको जाना चाहिए था वहां वहां उनको जाने दिया, उनके वर्कर के साथ बात करने दिया और सब ठीक ठाक उनको वेलकम किया. उनको कुछ तो बुके दिया, सब कुछ हुआ. दादा जिस तरीके से शरद पवार की संख्या 80 से ज्यादा सीट लड़ी, क्या 10 सीट आ जाना उनका, आप उनको करीब से जानते हैं, उनका स्टाइल इस तरह से घट जाना उनके स्टेचर के नेता के लिए आप उसे किस तरह से देखते हैं? नो कमेंट्स. दादा नवाब भाई हमेशा कहते गए कि सभी कार्यकर्ताओं की इच्छा है कि दादा और साहिब एक साथ आए, तो कार्यकर्ताओं की ऐसी इच्छाओं पे आप कैसे देखते, क्या कहें? अभी देखो, अभी आज ही रिजल्ट आया है, तुरंत ये सोचता है, ये वो सोचता है. अभी मेरे मन में जो मैं सोचता हूँ वो पहले होने दो, बाद में फिर कार्यकर्ताओं का इनका क्या कहना है, उनका क्या कहना है, आपका क्या कहना है, आपका क्या सुझाव है, वो सब देखूंगा. लेकिन अभी फर्स्ट टारगेट जल्द से जल्द, क्योंकि 27 तारीख से पहले गवर्नमेंट ये आना चाहिए, नहीं तो राष्ट्रपती राजवट लागू करनी पडेगी. दादा महायुतीच्या विजयाने राज्यभरामध्ये आता गुलाबी वातावरण निर्माण झालेलं आहे. तुम्हाला अजूनही गुलाल लागलेला नाहीये? अगं बाई, गुलाल अजून वेगवेगळी पदं द्यायची त्याच्यानंतर ज्यादा विरोधी पक्ष ने यही चलाया कि जो लाडली बहना योजना है उसको इतना पैसा सरकार दे नहीं पाई आने वाले समय. हालांकि 21,000 का बाद में प्रस्ताव रखा. अब 2100 की आपने बात की, ये देखो, क्या वो पॉसिबल है आने वाले समय में? अभी या बंद तो नहीं होगा? हमने 1500 का काम शुरू किया है. पहले 1500 का तो हमें ठीक ठाक तरह से करने दो, फिर बाद में हमें रिसोर्सेज बढ़ाना पड़ेगा, बाकी इंतजाम करना पड़ेगा. तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक. प्रतिभा काकी का आपके खिलाफ लग जाना मैदान में आपको बहुत हर्ट कर गया इन सारी. यस, क्योंकि वो मेरी माँ समान है. मुझे बिल्कुल ऐसा, मैं जिंदगी में ऐसा नहीं सोचा कि मैं जब खड़ा रहूंगा तब इतना आगे आके वो मेरे खिलाफ प्रचार करेंगे, सबके घर जाएंगे, मिलेंगे. सब बोलते थे काकी, उनको भी काकी ही बोलते वहाँ, काकी आपण 35 वर्षात नाही आला, 30 वर्षात नाही आला, एकदम तुम्ही कसं काय आला. काही काहींनी बोलून दाखवलं, कुछ लोगों ने
कुछ लोगों ने उनको सवाल भी पूछा कि आंटी जी आप इतने सालों में नहीं आए और इस दफा पहले दफा ऐसे चुनाव में मेरे ख्याल से मैंने जब से राजनीति बारामती में शुरू की है, मैं खुद कैंडिडेट अभी 8वीं दफा एज एमएलए के नाते, 1 दफा एमपी के नाते, सुप्रिया 3 दफा एमपी के नाते, ऐसे सब होते हुए किसी के चुनाव में प्रचार करने के लिए वो नहीं आए। लेकिन इस दफा क्या हुआ क्या मालूम। सर जितेंद्र पवार को क्या सलाह होगी सर भतीजे आपके? तथास्तु। सर महायुतीला पाठिंबा देणारा राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव झालाय. मनसेचा एकही उमेदवारी उमेदवार आलेला नाही. त्यांना विचार, मी काय सांगणार. मी माझ्या पक्षाचं सांगू शकेल, तो काहीतरी तिसरंच कशाला विचारतो. प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलेलं होतं की मी सत्तेचा पक्ष असेल त्यांच्यासोबत मी जाईल. आता महायुतीला यश मिळालेलं आहे, तुम्ही त्यांना सहभागी करून घ्याल तुमच्यामध्ये? नाही, मी एकटा महायुतीचा मालक नाहीये. आम्ही अनेक जण आहेत. देवेंद्रजी आहेत, एकनाथरावजी आहेत, रामदास आठवलेजी आहेत, इतर मित्र पक्ष आहेत, त्याच्यामध्ये विनय कोरे असतील, बरेच जण आहेत. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही. घटक पक्षांचे मेंबर आहेत, ते सगळे मिळून त्याबद्दलचं ठरवतील ना. मतलब आपने हमेशा कहा कि पार्टी और पॉलिटिक्स, घर और पॉलिटिक्स दोनों अलग अलग चीज है. क्या आप कोशिश होगी हर एक है पॉलिटिक्स में इन्वॉल्व होगी? आपने बार बार कहा कि आपको खड़ा नहीं करना था, अपनी पत्नी की खड़ा करना पड़ा उस वक्त कि आपको दूरियां रही हुई. तो क्या परिवार को फिर से लाने की कोशिश की, जो हुआ सो खत्म हुआ? ये देखो, मैं हमेशा पॉजिटिव सोचता हूँ, हमेशा पॉजिटिव सोचता हूँ. निगेटिव सोचकर कुछ फायदा नहीं होता. लोगों को भी पसंद नहीं है. मैंने जब देखा, मैं एग्रेसिवली, मेरे स्पीच आपने देखे होंगे, मैं एग्रेसिवली मेरी बात लोगों के सामने रखता था और लोगों को जो ठीक लगता है लोगों ने उसके लिए हमें रिस्पांस दिया और हमारी जिम्मेवारी लेकिन बहुत बढ़ाई. आप देखो ना, कांग्रेस के बड़े बड़े लीडर, नाना पटोले जी भी हार गए ना, जिंकले. पण मागाशी कोण म्हणलं जवळपास गेलेत जवळ. शेवटच्या राऊंडावरती आहे. ओके, ठीक आहे. यशोमती, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा, असे खूप जण त्यांचे, धीरज पण गेला. नाही, आम्ही तर आला रिकाउंटिंग बड़े बड़े दिग्गजों का गिर जाना, खास बालासाहेब थोरात तो 60 टर्म जीत कर आए थे. ऐसे आणि ते 7 मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पण त्यांची चर्चा चालू होती. बाळासाहेब थोरात क्या है, लीडरों के मन में सीएम पद की चर्चा चालू है, ऊपर वाले यानी हाईकमांड के मन में. लेकिन हाईकमांड को कहा पता है, अरे इसके पास वोटर ही नहीं है. ये हाईकमांड को पता नहीं चला, इसीलिए वैसा रिजल्ट आया. लेकिन खुले मन से मैं जो हमें यश मिला है, मैं खुले दिल से यश स्वीकार करता हूं और सभी का धन्यवाद करता हूं.